नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. फ्रान्सची राजधानी पॅरिस दहशतवादी हल्ल्यानं हादरली. स्फोट आणि गोळीबारात 150 जण मृत्युमुखी. भारतासह जगभरातून हल्ल्याचा तीव्र निषेध. मानवतेवरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया. भावी शक्ती म्हणून भारताकडे जग बघू लागलं असून विविधता हीच भारताची ताकद असल्याचं पंतप्रधानांचं ब्रिटनमध्ये प्रतिपादन. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. बालदिनानिमित्तही विविध कार्यक्रम. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक. आणि बंगळुरू क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीचं वर्चस्व. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. फ्रान्सची राजधानी पॅरिस आज दहशतवाद्यांनी केलेला गोळीबार आणि स्फोटांनी हादरली असून यामध्ये 150 जणांचा मृत्यू झाला आहे. 200 जण जखमी झाले असून त्यातल्या 80 जणांची प्रकृती गंभीर आहे. नॅशनल स्टेडियम आणि 6 ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. 8 दहशतवादी ठार झाले असून 7 जण आत्मघातकी स्फोटात तर 1 जण सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत ठार झाला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी देशभरात आणीबाणी लागू केली आहे. तसंच देशाच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जर्मनी आणि फ्रान्स दरम्यान फुटबॉलचा सामना सुरू असताना स्टेडियम बाहेर स्फोट झाला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष ओलांद सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. शहरातल्या एका बारजवळ 3 स्फोट घडवून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. दरम्यान फ्रान्समधले भारतीय सुखरूप असल्याचं भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. संपर्कासाठी भारतीय दूतावासाचा 0033 140 507070 हा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र जिहादींनी हल्लेखोरांची प्रशंसा केली असून फ्रान्सनं इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध केला आहे. पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात राजधानी दिल्लीसह मुंबईतही सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. वर्दळीच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन खबरदारीच्या उपाययोजनांचाही आढावा घेण्याचे निर्देश पोलीस खात्याला देण्यात आल्याचं राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी म्हटलं आहे. पॅरिसवरच्या दहशतवादी हल्ल्याचा भारतासह जगभरातून तीव्र निषेध होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या हल्ल्याचा निषेध करत फ्रान्सच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं ट्विटरवरच्या शोकसंदेशात म्हटलं आहे. या हल्ल्यानं आपल्याला तीव्र धक्का बसल्याची प्रतिक्रिया उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या निर्घृण हल्ल्याच्या घटना समर्थनीय असू शकत नाहीत असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. हा केवळ पॅरिसवरचा हल्ला नव्हे तर मानवतेवरचा हल्ला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातल्या मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. हल्ल्याच्या वृत्तानं उद्विग्न झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. दुःखाच्या या घडीला फ्रान्सच्या जनतेसोबत भारतीय जनता असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. डाव्या पक्षांनीही हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. बगदाद, बैरूट आणि आता पॅरिस या ठिकाणी निरपराधांनी प्राण गमावल्याचं सांगत हल्ल्याचा तीव्र निषेध करत असल्याचं माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरती म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी अमेरिकेनं मदतही देऊ केली आहे. फ्रान्सच्या जनतेप्रती अमेरिकेचा सदैव पाठिंबा राहील याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित काम करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं ओबामा यांनी म्हटल्याचं व्हाईट हाऊसमधून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दहशतवादी हल्ल्याविरुद्ध आपण युरोपीय देशांसमवेत असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी म्हटलं आहे. पॅरिसवरच्या दहशतवादी हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक मौलिक मवानी यांनी दूरध्वनीवरून केलेलं हे विश्लेषण. गेल्या काही तासात जे फ्रान्समध्ये झालंय त्यावेळी काही महत्वाचे ज्यांच्यावर मला बोलायचंय. प्रथम म्हणजे हे दहशतवादाचं जे ग्लोबलायझेशन झालंय त्याबरोबरही एका प्रकारे लोकलायझेशन झालंय, स्थानिकीकरण झालंय. लोन वुल्फ ज्याला म्हणतात ते खूपशी अशी लोक आहेत जे इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि कसल्याही गटाबरोबर सामील न होणारे आहेत, तरी पण त्यांनी असे हल्ले केलेले आहेत.
तर अशा परिस्थितीत काउंटर टेररिझम हे खूपच कठीण झालंय आणि शिवाय त्याच्या डिजिटल वेब व्यवस्थेवर जे काही घडतंय त्याच्याशी खूप निगडीत आहे. तर ह्यासाठी आपण ह्या लोकांच्या पुढे असायला पाहिजे, 2 पाऊल पुढे असायला पाहिजे आणि त्या दिशेत सहयोग झालं पाहिजे आंतरराष्ट्रीय पातळीवर. दुसरं म्हणजे हे जे कोल्ड वॉरचं जे रिइमर्जन्स झालेलं आहे, पुनरुत्थान झालेलं आहे आणि शिवाय त्याच्या गरिबी आहे, दुष्काळ आहे, रिसोर्स इनसिक्युरिटी आहे, ह्या सगळ्यांमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती खूपच वाईट आहे आणि नुकसानदेह ह्या सगळ्या परिस्थितीसाठी. जे पॅरिसमध्ये घडलंय अशा स्तराचं अटॅक ह्याला कसल्या तरी स्टेट एजन्सीचा पाठिंबा असायलाच पाहिजे, नाहीतर ह्या लेवलचा अटॅक घडूच शकत नाही. आणि ही कोणती एजन्सी आहे आणि हे कोणते रोल प्लेयर्स आहेत हे बघायला खूप सहयोग झाला पाहिजे आणि ह्याच्याकडे आपण भारताने सुद्धा खूपच गांभीर्याने पाहिलं पाहिजे. युरोपियन युनियन, युरोपियन संघ ह्याने इंटेलिजन्स कोऑपरेशनवर खूपच महत्व दिलं पाहिजे, कारण अशा प्रकारचा हल्ला घडलाच कसा. इतके आर्म्स अँड अॅम्युनिशन पॅरिस मध्ये आलेच कसे, ते प्रोक्युअर कुठून केले, जर्मनी असताना सुद्धा, ब्रिटन असताना सुद्धा कशा प्रकारे असे हल्ले घडले. सध्या फ्रान्समध्ये गेल्या 10 महिन्यात 3 अटॅक झाले आणि 3 साधारण अटॅक्स नव्हते, ते लोन वुल्फचेही होते आणि अशा प्रकारचे ऑर्गनाइज्ड अटॅक्सही होते. आणि ते कशामुळे झालेत हे युरोपियन संघाने इंटेलिजन्स कोऑपरेशन करून बघितलंच पाहिजे गांभीर्याने आणि त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. हे इमिग्रेशन हा महत्वाचा मुद्दा आहे. कॅल्क्युलेटेड धोरणांनी आपण आपलं रेफ्युजी पॉलिसी तयार करायला पाहिजे. अशा बाबतीत आपण पॉलिटिकल करेक्टनेस बाळगू नये. आता पाहूयात इतर काही बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लंडनमधील वेम्बली स्टेडियमवर अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. भावी शक्ती म्हणून जग भारताकडे बघू लागलं आहे. भारताची विविधता हीच त्याची ताकद आणि गौरव असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आम्हाला जगाचे उपकार नकोत, तर आम्हाला बरोबरीची वागणूक हवी, असं मोदी यांनी ठणकावून सांगितलं. भारत विकासाच्या मार्गावर ज्या गतीनं जात आहे त्याची फळं लवकरच मिळतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. भारत आणि ब्रिटन दरम्यान दृढ संबंध असून उत्तरोत्तर ते अधिक दृढ होतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. वेम्बली स्टेडियममध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी मोदी यांचं स्वागत केलं. हा आपला ऐतिहासिक दौरा असून 2 महान देशातील विशेष भेटीचा सोहळा असल्याचं मोदी म्हणाले. मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी 60,000हून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. देशानं आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं मोदी म्हणाले. हर हिंदुस्तानी ने देखे हैं, वे सपने पूरे करने का सामर्थ्य भारत में है, ये मैं भली भांति अनुभव कर रहा हूं. कॅमेरून यांनी हिंदीत नमस्ते वेम्बली असं म्हणून उपस्थितांचं स्वागत केलं. त्यानंतर गुजरातीत केम छो अशी विचारणाही केली. भारतीयांकडून खूप शिकायला मिळालं असून दोन्ही देशांसाठी ही संस्मरणीय भेट असल्याचं ते म्हणाले. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाची व्यक्तीही ब्रिटनचा पंतप्रधान होऊ शकते, असं ते म्हणाले. कॅमेरून यांनी मोदींचं कौतुक केलं. अच्छे दिन आने वाली है, but with his energy, with his vision, with his ambition, I would go one further and say this: अच्छे दिन जरूर आएगा. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवला. दोन्ही देश दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान इंग्लंड दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. पंतप्रधानांनी कॅमेरून यांना भारतातर्फे काही भेटवस्तू प्रदान केल्या. पंतप्रधानांनी इंग्लंडमधल्या विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही गिल्ड हॉल इथं संवाद साधला. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बकिंगहॅम पॅलेस इथं आयोजित केलेल्या मेजवानीला पंतप्रधान उपस्थित होते.
देशाच्या संस्कृती आणि परंपरेत मोलाचं योगदान देणाऱ्या बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लंडनमध्ये अनावरण करणार आहेत. लंडनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या घरालाही पंतप्रधान भेट देणार असून तिथल्या स्मृती संग्रहालयाचंही ते उद्घाटन करतील. जॅग्वार लँड रोव्हर कारखान्यालाही पंतप्रधान भेट देणार असून त्यानंतर 3 दिवसांचा ब्रिटन दौऱ्याचा समारोप करून पंतप्रधान तुर्कस्तानला रवाना होतील. G20 शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचा थेट परकीय गुंतवणुकीला पाठिंबा आहे, मात्र संरक्षण क्षेत्रासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात काही नियम असणं गरजेचं आहे. यूपीए सरकारनं संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 49% वाढवली होती. मात्र त्याची छाननी फॉरेन विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून करून संसदीय समिती ही छाननी करत होती. मात्र रालोआ सरकारनं या दोन्ही छाननींची नियमावली काढून टाकली आहे. त्याऐवजी आपोआप सरळ गुंतवणुकीचा पर्याय ठेवण्यात आला आहे. मीडिया क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला पक्षाचा विरोध असल्याचं ते म्हणाले. पहिल्यांदाच एवढा मोठा निर्णय कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय घेण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितलं. कोल्हापूर महापालिकेत भारतीय जनता पार्टी, ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्या साथीनं प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करेल असं कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर इथं स्पष्ट केलं. महापौर पदासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नसल्याचं त्यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे आता कोल्हापुरात काँग्रेसचा महापौर होणार हे निश्चित झालं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नोव्हेंबरच्या अखेरीला होणार असून त्यात भाजपच्या 6, घटक पक्षांच्या 4 तर शिवसेनेच्या 2 अशा एकूण 12 सदस्यांचा समावेश असेल असंही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. नवी दिल्लीतल्या शांतिवन या नेहरूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह मान्यवरांनी आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसंच पहिले पंतप्रधान म्हणून भारताला आघाडीवर नेण्यासाठी नेहरूंनी आयुष्य वेचलं. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. राज्यातही नेहरू जयंती आणि बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विधान भवनात विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण, विधिमंडळाचे सचिव UK चव्हाण यांनी पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नेहरूंच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. मंत्रालयातही पंडित नेहरूंना अभिवादन करण्यात आलं. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सेवा सचिव भगवान सहाय यांनी नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि आदरांजली वाहिली. अहमदनगरमध्ये पंडित नेहरूंच्या पुतळ्याजवळ बालदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अहमदनगर प्रेस क्लब, स्नेहालय आणि चाइल्ड लाईन यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अनिल कवडे, आमदार संग्राम जगताप तसंच इंग्लंडमधून आलेल्या हर व्हॉइस या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी मेरिंडा हडसन, निक कॉक्स आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हेरंब कुलकर्णी लिखित शिक्षण तज्ज्ञ मलाला या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. बालदिनाचं औचित्य साधत चित्रपतंग प्रकाशनातर्फे आज मुंबईतल्या DS हायस्कूलमध्ये आय हेट कलरिंग बुक या पुस्तकाचं आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक फक्त चित्र रंगवण्यासाठी नाही, तर यातून मुलं स्वतः चित्र साकारू शकतात. त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल असं पाटील यावेळी म्हणाले. देशाचे पहिले पंतप्रधान आणि लहान मुलांचे चाचा अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज 126वी जयंती. त्यांची जयंती बालदिन म्हणूनही साजरी केली जाते. त्यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीला दिशा देणाऱ्या या शांतिदूताच्या कार्याचा हा संक्षिप्त आढावा.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले परराष्ट्र व्यवहार मंत्री अशी ही त्यांची ओळख आहे. पंचशील तत्वाचा अंगीकार करून भारताच्या विदेश नीतीला त्यांनी एक नवी दिशा प्राप्त करून दिली. भांडवलशाही आणि साम्यवादी अशा दोन टोकाच्या विचारसरणींमध्ये जगाचं ध्रुवीकरण होत असताना त्यांनी अलिप्ततावादाची एक नवी दिशा साऱ्या जगालाच दाखवली. स्वतंत्र भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून नेहरूंनीच एक भक्कम सुरुवात करून दिली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत नेहरूंचं भरीव योगदान होतं. 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद इथं जन्म झालेल्या नेहरूंनी केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी घेतली. 1912 साली मायदेशी परतल्यावर त्यांनी थेट राजकारणातच उडी घेतली. 1916 मध्ये गांधीजींची भेट झाल्यानंतर नेहरूंना विलक्षण प्रेरणा मिळाली. पुढे 1929 मध्ये ते काँग्रेसच्या लाहोर इथल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. संपूर्ण स्वातंत्र्याचं ध्येय इथंच निश्चित झालं. तब्बल 9 वेळा त्यांना कारावासही भोगावा लागला. 1947 साली भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यावर ते देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी केलेलं नियतीशी करार हे भाषण एक मैलाचा दगड ठरलं. We made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but very substantially. मुलांचे आवडते नेहरू चाचा अशीही त्यांची ओळख. कोट्यावर गुलाबाचं फूल लावणारं त्यांचं उमदं व्यक्तिमत्व विलक्षण लोकप्रिय होतं. 27 मे 1964 रोजी त्यांचं निधन झालं, पण भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासावर त्यांची छाप आहे कायमची. शिवसेनेनं बीड जिल्ह्यातल्या 1,500 गरीब शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 4,000 रुपयांचे जीवनोपयोगी जिन्नस वितरित केलेत. पर्यावरण मंत्री रामदास कदम यावेळी उपस्थित होते. दुष्काळग्रस्त कुटुंबांच्या घरी दिवाळी उत्साहात साजरी व्हावी या उद्देशानं हे वाटप केल्याचं कदम यांनी सांगितलं. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल म्हणजेच कॅट्समधून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 32 आर्मी अधिकाऱ्यांना आज पदवीदान समारंभात गौरवण्यात आलं. यावेळी विविध हवाई प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या सोहळ्याला माऊ इथल्या इन्फंट्री स्कूलचे कमांडर लेफ्टनंट जनरल के.एच. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षणात चमक दाखवून अव्वल ठरलेल्या कॅप्टन विकास भांबू यांना सिल्व्हर चित्ता पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या प्रशिक्षण केंद्रात चित्ता, चेतक आणि ध्रुव या हेलिकॉप्टर उड्डाणांचं प्रशिक्षण देण्यात येतं. हिंगोली जिल्ह्यातलं सेनगाव तालुक्यातलं मौजे वाढोणा हे पारधी समाजबहुल गाव गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे विकासापासून वंचित होतं. या गावात पारधी समाजाची जवळपास 150 घरं असून या समाजातले काही जण आरोपी ठरल्यामुळे त्यांना सुधारण्यासाठी सेनगाव पोलीस ठाण्याअंतर्गत आरोपी दत्तक योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी पारधी समाजाच्या सर्वंकष विकासासाठी संपूर्ण गावच सुधारण्यासाठी दत्तक घेतलं. दिवाळीनिमित्त काल पारधी समाजातल्या उपेक्षितांना त्यांनी मिठाई आणि कपड्यांचं वाटप केलं, तर चांगली कामगिरी करणाऱ्या पारधी नागरिकांचा सत्कारही केला. पारधी समाजाचा सकल विकास साधण्यासाठी सर्व संबंधित विभागाकडून रीतसर योजना कार्यान्वित करून पात्र लाभार्थींना रोजगार, कौशल्य विकास, व्यवसाय, सेवा क्षेत्र, कृषी आदी संदर्भातून मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं जिल्हा पोलीस अधीक्षक कणसे यांनी यावेळी सांगितलं. संगीत रंगभूमीची अवस्था आज वाईट असून ती सुधारण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे, असं मत अभिनेत्री फैयाज यांनी व्यक्त केलं. संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात गेली 50 वर्ष कार्यरत असलेल्या फैयाज यांना गो ब देवल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सांगली इथं काल झालेल्या या विशेष कार्यक्रमात शाल, श्रीफळ, मानपत्र आणि रोख रक्कम त्यांना सुपूर्द करण्यात आली. सुधीर गाडगीळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संगीत नाटक नव्या स्वरूपात सादर करण्यासाठी तरुण कलावंतांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असं त्या म्हणाल्या. तसंच नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाला कसलेही अधिकार नाहीत, त्यामुळे संगीत रंगभूमीसाठी काही करता येत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
तरी सुद्धा आपण काही कामांचा पाठपुरावा करणार आहोत असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. पनवेलहून रत्नागिरीकडे निघालेल्या गॅस टँकरमधून वायू गळती सुरू झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. कशेडी घाटात दुपारच्या सुमाराला ही घटना घडली. अग्निशमन दलाची पथकं घटनास्थळी पोहोचली असून वायू गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक खेड विन्हेरे मार्गावर वळवण्यात आली आहे, त्यामुळे वाहनांची गर्दी झाली आहे. चायना ओपन सुपर सिरीजमध्ये सायना नेहवालनं महिला एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा तिनं 21-16, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. हा सामना तिनं अवघ्या 42 मिनिटात जिंकला. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा क्रिकेट कसोटी सामना बंगळुरू इथं आजपासून सुरू झालाय. या कसोटीतही पहिल्या दिवशी फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. रवींद्र जाडेजानं 4, आर अश्विननं 3 तर वरुण ॲरॉननं 1 बळी घेतला. त्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. पहिले 2 गडी अवघ्या 15 धावातच त्यांनी गमावले. मोहालीची पहिली कसोटी 108 धावांनी जिंकून भारतानं 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तमिळनाडूमध्ये गेला आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं आतापर्यंत 55 बळी घेतले असून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. तमिळनाडू सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत घोषित केली आहे. या पावसामुळे रेल्वे आणि विमानसेवाही विलंबानं सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तमिळनाडूमध्ये आगामी 5 दिवस पावसाळी वातावरण कायम राहील. तसंच आगामी 2 दिवसात तमिळनाडू पुद्दुचेरी किनारपट्टीलगतच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामान. गेल्या 24 तासात नांदेड इथं 13 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्सची राजधानी पॅरिस दहशतवादी हल्ल्यानं हादरली. स्फोट आणि गोळीबारात 150 जण मृत्युमुखी. भारतासह जगभरातून हल्ल्याचा तीव्र निषेध. मानवतेवरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया. भावी शक्ती म्हणून भारताकडे जग बघू लागलं असून विविधता हीच भारताची ताकद असल्याचं पंतप्रधानांचं ब्रिटनमध्ये प्रतिपादन. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. बालदिनानिमित्तही विविध कार्यक्रम. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक. आणि बंगळुरू क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीचं वर्चस्व. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.